भगवती गौरी माता प्रशालेत दहीहंडी उत्साहात। दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील श्री भगवती गौरी माता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी कार्यक्रम उत्साहात पार पडले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री गिरमन बुगडे होते। प्रथम धोत्री गावचे सरपंच वैशालीताई पाटील यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करण्यात आले। यावेळी शालेय समितीचे ज्येष्ठ सदस्य श्री विठ्ठल रामपुरे, पोलीस पाटील श्री श्रीमंत बिराजदार, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष श्रीदेवी सावंत्रे, सखी सावित्री मंचच्या सदस्या भाग्यश्री मठ, ललिता मठपती, पर्यवेक्षक सचिन देगावकर आदी उपस्थित होते। श्रीकृष्णाच्या वेशभूषेत चिरंजीव नागराज बिराजदार तर राधाच्या वेशभूषेत कुमारी आरोही तंबाके हे विद्यार्थी उपस्थित होते। हे विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। सहशिक्षक श्री राजशेखर वनकंडे यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी दही व अंडीचे महत्त्व समजावून सांगितले। ज्येष्ठ शिक्षक मल्लेशा वनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली विविध साहित्यांनी भरलेली आकर्षक रंगीबिरंगी दहीहंडी तसेच दहीहंडीच्या दोरीला आंब्याच्या तोरणांनी, मक्याच्या कणसांनी, रंगीबिरंगी फुलांनी सजवण्यात आले। नागनाथ प्रसाद निलयचे अधीक्षक शेखर पाटील यांनी गोविंदासाठी खाली मॅटची सोय केली होती। तदनंतर दहीहंडीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली। महादेव पथक, नागनाथ महाराज पथक, भैरवनाथ पथक, प्रभुलिंग पथकाने सहभाग घेतला। या गोविंदा पथकातील विद्यार्थ्यांनी दहीहंडीचे थर बनवले। दहीहंडी फोडण्यासाठी विद्यार्थ्यांनी थरावर थर रचले। यावेळी श्रीकृष्णावर आधारित विविध दहीहंडींचे गीत सादर करण्यात आले होते। शेवटी श्री भैरवनाथ पथकाने दहीहंडी फोडल्यानंतर विद्यार्थ्यांनी टाळ्याच्या गजरात त्या बालगोविंदांचे अभिनंदन केले। यावेळी मुख्याध्यापक श्री गिरमल बुगडे म्हणाले, श्रीकृष्णाला लोणी आवडत असल्याने लोणी मिळवण्यासाठी व नटखट खोडकर कन्हैया दुसऱ्यांच्या घरातील उंचावर लटकवलेल्या दहीहंडी फोडण्यासाठी मित्रांच्या सहकार्याने वर्तुळाकार थर बनवून लोणी चोरत व मित्रासोबत खात। तेव्हापासून दहीहंडी सणाला सुरुवात झाल्याने सांगून आपण प्रत्येक सण आपल्या संस्कृतीनुसार साजरा करावा। प्रत्येकाने सण उत्साहातून आनंदित राहण्याचा प्रयत्न करावे। विद्यार्थ्यांनी आनंददायी शनिवार या उपक्रमात सहभाग घेतल्याने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले। शेवटी सहशिक्षक मल्लिकार्जुन गुरव यांनी आभार मानले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतले। हे वृत्त संकलन महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे शहर प्रतिनिधी दुर्गा साळी यांनी केले।